जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज 10 जुलै 2025 रोजी जी फर्स्ट शिफ्टची एक्झाम झालेली आहे मित्रांनो MIDCची, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। ज्या मित्रांची एक्झाम आणखी बाकी आहे किंवा आज सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्टमध्ये सुद्धा एक्झाम आहेत आणि अदर डेटला सुद्धा एक्झाम आहेत मित्रांनो, त्यांना नक्कीच फायदा व्हायला पाहिजे त्या पर्पजसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे। आज जी कोणाची वेगवेगळ्या पोस्टसाठी MIDCमध्ये फॉर्म भरलेले आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की IBPS हे एक्झाम कंडक्ट करत आहे आणि TCSपेक्षा थोडासा वेगळा पॅटर्न आहे IBPSचा। त्यासाठी तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार एक्झाम द्यायची मित्रांनो, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल। तर माझ्या मित्रांनी किंवा माझ्या भावाने धरून चला की आपला MIDCचा चालक यंत्र ऑपरेटर म्हणून ड्रायव्हर कम ऑपरेटर ह्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला होता मित्रांनो, आणि त्यांनी एक्झाम देऊन आलेला मित्रांनो। सकाळी 8ला रिपोर्टिंग टाईम होता। तर सगळ्या मित्रांनी त्याच्यासोबतच वेगवेगळ्या पदासाठी सुद्धा एक्झाम होती आणि कंबाईन म्हणल्यापेक्षा रिजनिंग, मराठी इंग्लिश आणि GK हे सर्वांनाच सारखे येणार आहे मित्रांनो। त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आहे आणि तुम्हाला कोणते टॉपिक करायचे आहेत हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार मित्रांनो। जसं की बघा, सकाळचा रिपोर्टिंग टाईम आपल्या हॉल तिकीटवर दिलेला आहे मित्रांनो। जसं एक्झाम्पल जी फर्स्ट शिफ्ट आहे फक्त दिलेलं आहे रिपोर्टिंग 8 वाजता, तर तुम्हाला 8ला आपलं गेट ओपन होणार आहे मित्रांनो। 8च्या नंतर मी थोडक्यात तुम्हाला पहिली माहिती देते, त्याच्यानंतर काय काय क्वेश्चन आले आणि तुम्हाला कोणते टॉपिक करून जायचे जे नक्कीच तुमच्या एक्झाममध्ये 100% येणार आहे मित्रांनो, ते तुम्ही करूनच जायचे, नाहीतर काय फायदा होणार नाही तुम्ही हे। त्यासाठी मी थोडंसं सांगतोय। 8 वाजता त्याला सोडायला गेलो होतो गेटवर, आपल्या पुणेला सेंटर होते त्याचं रामटेकडीला। तर 8ला रिपोर्टिंग टाईम म्हटल्यानंतर त्यांनी अर्धा तास एक्स्ट्रा दिलेला आहे। एक्झाम 9ला स्टार्ट झाली होती मित्रांनो, तर तुम्ही 8ला तिथं करेक्ट आपल्या सेंटरवर जायला हवे आणि 8:30पर्यंत तुम्हाला गेट क्लोज होतं मित्रांनो आणि 9ला आपली एक्झाम स्टार्ट होते। एक्झामसाठी तुम्हाला एक ID घेऊन जायचे, जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, याच्यासाठी एक फोटोकॉपी करून घ्या आणि जे आपलं हॉल तिकीट आहे त्याच्यावर एक फोटो तिथं चिपकवायचा आहे मित्रांनो। एक कलर फोटो घेऊन जा सोबत आणि ID कार्डची फोटोकॉपी आणि ओरिजिनल ID कार्डसुद्धा घेऊन जायचं आहे। तर यावेळेस पेन वगैरे काही दिलेलं नाही, पेन वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबत, कारण IBPS हे कधी आपल्याला पेन वगैरे काही अलाउ करत नाही, ह्यावेळेस पेन वगैरे अलाउ करते, त्यासाठी तुम्ही पेन सोबत घेऊन जा मित्रांनो। कलरफुल नेऊ नका, त्याच्यात तुम्हाला रिफिल वगैरे दिसायला पाहिजे। चला तर आपण मेन टॉपिककडं वळूया। तर सब्जेक्ट वाईज आपण थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो। पहिलं तर मराठी ग्रामर आता ड्रायव्हरसाठी किती होते? 10 मराठी होते, 10 इंग्लिश होते, 15 GK GS होता आणि 15 आणखी कोणतं आहे, मराठी इंग्लिश GK GS मॅथ रिजनिंग, हे 4 सब्जेक्ट होते। आणि ज्यांचे वोदर आहे त्यांना MIDC कायदा वगैरे विचारलेला आहे मित्रांनो, आणि याला 1 तासाचा पेपर होता। पण हे जे मित्र होते त्यांना पण मी विचारलं आहे रिजनिंगसाठी कोणते क्वेश्चन आले होते मित्रांनो, रिजनिंग, मॅथ आणि इंग्लिशसाठी। मी तुम्हाला एक कॉमन जे सब्जेक्ट आणि GK GS याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे तुम्हाला। तर सगळ्यात पहिले आपलं रिजनिंगचं सांगतो मित्रांनो। रिजनिंगसाठी IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला करूनच जायचं आहे काय, फ्लोर पझल, जे इमारतीचे आहे मित्रांनो, 8 फ्लोअर असतात, ABCD असं दिलेलं असतात। तर ते थोडंसं कन्फ्युजन क्वेश्चन होते मित्रांनो, तुम्ही थोडंसं येत असेल तरी एकदा चांगले करून जा, कारण टफ प्रश्न विचारलेले मित्रांनो। तर फ्लोअर वाईज त्यांनी दिलेलं आहे RSQ असं दिलेलं आहे आणि यांच्यामध्ये 2 लोक आहेत, तर ते कोणते आहेत ह्या टाईपचे क्वेश्चन दिलेले मित्रांनो। 4 ते 5 क्वेश्चन हे याच्यावर आलेले, 15 क्वेश्चनमधून 4 ते 5 क्वेश्चन रिजनिंगचे आलेले फ्लोअर पझलवर। त्याच्यानंतर डायरेक्शन दिलेले ABCD EFG आणि मीटरमध्ये अंतर चालत गेले, हे A ह्या साईडला गेला, पूर्व दिशेला गेला, B या दिशेला गेला आणि त्याचं डायरेक्शन कोणतं आहे याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन आलेले मित्रांनो रिजनिंगसाठी। त्याच्यासह युक्तिवाक्य कोणते मित्रांनो, आपलं याच्यासाठी युक्तिवाक्य म्हणजे काही खुर्च्या टेबल आहेत, तर टेबल, काही फळे आहेत किंवा मांजरी असं ह्या टाईपचे, तर तुम्हाला माहीतच असतील। एक्झाम्पल जसं की काही खुर्च्या टेबल आहेत, एकही खुर्ची टेबल नाहीत, ह्या टाईपचे क्वेश्चन 2 ते 3 क्वेश्चन ह्या टाईपचे आले आहेत मित्रांनो रिजनिंगसाठी। आणि मॅथचे एक पण सुद्धा क्वेश्चन आलेले नाही मित्रांनो। तुम्ही रिजनिंगला थोडंसं फोकस करा आणि पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हे सुद्धा करून जा, कारण फ्लोअर पझल आता आलेत, नंतर बॉक्सचं येऊ शकतं, सर्कलचं येऊ शकतं, सिटिंग अरेंजमेंट येऊ शकते, त्यासाठी हे टॉपिक नक्की करा। आणि त्याच्यासोबतच आपलं 15 क्वेश्चन तर याचेच होते बुद्धिमत्ताचे, मॅथचं एक सुद्धा क्वेश्चन आलेलं नव्हतं। नेक्स्ट बघायला गेलो तर आपण याचं बघणार होतो मराठी ग्रामरसाठी मित्रांनो एकदम इझी होते। 10 क्वेश्चन जे आले होते ते एकदम इझी होते
इरर दिलं होतं त्यांनी ABCD IBPS तुम्ही पॅटर्न बघितला असेल तर त्यांनी देतं बघा एक वाक्य देतात /B/3. तर याच्यात कोणतं चुकीचं आहे, इरर काय आहे ते शोधायचं आहे. जे चुकीचं असेल ते आपल्याला उत्तरमध्ये लिहायचं मित्रांनो. कधी कधी असं दिलेलं तर याच्यातून योग्य कोणतं आहे तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. नाहीतर आपण इकडं एक क्वेश्चन दिलेला असतो माहिती, तर आपल्याला असं वाटतं याच्यात चुकीचंच ओळखायचं. कधी कधी असं असतं की बरोबर वाक्य कोणतं आहे ते पण बघा. त्यासाठी तुम्ही पूर्ण वाक्य वाचत चला मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यावर 3-4 क्वेश्चन आले होते. त्याच्यासोबतच रिकामी जागा दिलेलं आहे, वाक्य पूर्ण करा, याच्यात कोणता योग्य शब्द बसेल या टाईपचे क्वेश्चन होते. मराठी एकदम इझी मित्रांनो. जे क्वेश्चन आहेत ते पूर्ण इझी. तुम्ही मराठीचं नाही केलं तरी चालेल. तुम्ही नंतर आपलं झालं मराठी. इंग्लिशसुद्धा इररचे क्वेश्चन आहेत. एनोनिमस सेंटोनिमस वगैरे काही नाही आहे. त्यासोबत तुम्ही वेकअप काही नाही आहे. फक्त त्यांनी वाक्य ते ग्रॅमॅटिक मिस्टेक कुठं आहेत आणि याच्यातून चुकीचे जे इरर आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहे. आणि ग्रॅमरमध्ये जसं आर्टिकल वगैरे आहेत त्यांनी रिकामी जागा दिलेलं आहे. इथं कोणतं आर्टिकल वगैरे बसल, पझल एखादी दिलेली असते तिथं रिकामी जागा दिलेली, कोणतं बसल ह्या टाईपचे क्वेश्चन विचारलेले मित्रांनो. हे झालं. आता मराठी झालं, इंग्लिश झालं, रिजनिंग झाली. मराठी, इंग्लिश, रिजनिंग. GK साठी मित्रांनो, करंट अफेअरसाठी GK दिलेलं आहे. तर मित्रांनी मी भावाने सुद्धा आपलं काय केलं, GK वाचत बसला. जुने इतिहासचं वाच, प्राचीन वाच, कारण IBPS विचारण्याचा पॅटर्न तो होता, त्याच्यामुळं त्यांनी तो वाचत बसला. पण सगळ्यात जास्त करंट अफेअरचे क्वेश्चन विचारलेले मित्रांनो. करंट अफेअर्सचे किती आहे आपलं 15 आहे, तर 15पैकी 10 क्वेश्चन हे करंट अफेअरचेच मित्रांनो. तर तुम्ही करंट अफेअर व्यवस्थित करून जा. 2025चं करंट अफेअर विचारलेलं गेलेलं आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच 4 ते 5 क्वेश्चन हे GKवर आहेत मित्रांनो. जसे की एक क्वेश्चन आला होता, महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहेत, तर ते क्वेश्चन होता इझीवाला. आणि जायकवाडी धरण ह्या कोणत्या नदीवर वसलेले आहेत, तर त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे हे 2 क्वेश्चन त्याच्या लक्षात होते. आणि एक निर्देशांक भारताचा कितवा लागतो तो एक क्वेश्चन होता. त्याच्यासोबतच म्हणजे एकदम याचा आपला मिशन सिंदूर त्याच्यावर एक क्वेश्चन होता मित्रांनो, सिंदूरवर, की जे मिसाईल आपण घेतलेले ते कोणता होता त्यांनी लक्षात नाही, पण तो आपण कोणाकडून परचेस केलेला आहे तो एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर सोबतच वैभव सूर्यवंशी, तर हा सगळ्यात तरुण खेळाडू आहे, हा कोणत्या टीममधून खेळलेला आहे मित्रांनो. ऑप्शन होते राजस्थान, चेन्नई, मुंबई असे 4-5, कोलकाता असे 4-5 ऑप्शन होते मित्रांनो. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हा क्वेश्चन, की वैभव सूर्यवंशी हा राजस्थान रॉयल्सच्या टीममधून खेळतो. त्यासाठी तुम्ही हे करंट अफेअरवर फोकस करा. त्यासोबत रिजनिंगला, पझलवर फोकस करा. फ्लोर पझल, सिटिंग अरेंजमेंट हे तुम्ही टॉपिक नक्की करा मित्रांनो, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. डायरेक्शन सेन्स ते सुद्धा करा. आणि त्याच्यासोबत मराठीवर एवढा फोकस नाही केला तरी चालेल, कारण मराठी इझी आहे आणि आपल्याला जे मित्र अभ्यास करतात त्यांना मराठी ही जमते. त्यासाठी तुम्ही ज्यांची एक्झाम बाकी आहे त्यांनी आपलं रिजनिंगवर चांगलं लक्ष द्या, कारण आपण हेच असतो की शुअर असतो की रिजनिंग इझी असते आणि आपण रिजनिंग कसं सॉल्व करतो. पण असं होत नाही मित्रांनो. त्यांनी ह्यावेळेस थोडी रिजनिंग टफ टाकलेली आहे आणि फ्लोर पझलसुद्धा टफ टाकलेली आहे. फ्लोर 1, 2, 3, 4 खालून वरपर्यंत, पण ते सुद्धा टफ आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा. डायरेक्शन सेन्सची सुद्धा प्रॅक्टिस करा, कारण थोडंसं त्यांनी टफ टाकलेलं आहे. त्यासाठी तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करशाल तेवढा फायदा आहे. त्यांनी मॅथचं एक सुद्धा नव्हतं, सगळं रिजनिंगचं होतं. तर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.